आगामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेच्या वतीने कॉम्बिंग ऑपरेशन विशेष मोहीम राबवण्यात आली। दिनांक 10 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत शहर आयुक्तालय हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली। गाडगेनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या जबरी चोरी प्रकरणात 19 वर्षीय आरोपी तेजस दिवाकर माथुरकर यास गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले। या आरोपीने 2 साथीदारासह जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा उघडकीस आला आहे। याच भागात अंमली पदार्थाची विक्री करणारा आरोपी वीरेंद्र विजय कीर्तक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 25,000 रुपये किमतीचा 1.080 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गाडगेनगर हद्दीतील न्यू कॉटन मार्केट परिसरात एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली, तर मायगेनगर हद्दीत संशयित इसमाकडून लोखंडी कोयता जप्त करून आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली। फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील वडारी परिसरात महिला आरोपी अजित कौर टांग हिच्याकडून गावठी दारू तयार करताना रंगेहात पकडण्यात आले। तिच्याकडून 50 लिटर गावठी दारू, 200 लिटर सडवा व इतर साहित्य असा एकूण 82,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला। या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान आर्म ऍक्ट अंतर्गत 2 कारवाया, NDPS कायद्याअंतर्गत 1 कारवाई, महाराष्ट्र दारूबंद कायद्यानुसार 1 कारवाई तसेच 1 जबरी चोरीचा गुन्हा उघड करत एकूण 5 मोठ्या कारवाया करण्यात आल्या। ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली।